मागण्या मान्य झाल्या म्हणून सेलिब्रेशन करता आणि पुन्हा उपोषणाला बसता हा काय प्रकार आहे असा सवाल राज ठाकरेंनी मनोज जरांगे यांना केलाय। नाशिक दौऱ्यावरती असणाऱ्या राज ठाकरेंनी पक्षात नवसंजीवनी आणण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचं दिसतंय। यावेळेला नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनाही त्यांनी चांगलंच फैलावरती घेतलंय। बघूया राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याबाबतचा हा खास रिपोर्ट। नाशिक मनसेचा एकेकाळचा बालेकिल्ला। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पुन्हा आपल्या जुन्या बालेकिल्ल्यात प्राण फुंकण्याचे प्रयत्न सुरू केले। आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत राज ठाकरे नव्या दमानं राज्यातल्या ज्वलंत प्रश्नांवर बोलू लागले। मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगेंच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। जेव्हा जरांगे पाटलांना भेटायला गेलो तेव्हा त्यांच्या समोर लोकांसमोर मी तेव्हा सांगितलं होतं हे होणार नाही। हा विषय टेक्निकल आहे, हा कायद्याच्या दृष्टिकोनाचा विषय आहे। केंद्राला या गोष्टींचा विचार करायचा असेल तर प्रत्येक राज्यामध्ये ही परिस्थिती आहे। प्रत्येक राज्यामध्ये हे कसं करणार आहेत? मला असं वाटतं मराठा समाजातल्या माझ्या बांधवांनी भगिनींनी मला असं वाटतं या गोष्टींचा विचार केला पाहिजे। मागे एकदा तुम्हाला सगळ्यांना तापवले, तुम्ही मोर्चे काढले, सगळेजण तुम्ही आलात, मुंबईमध्ये आलात, सगळ्या ठिकाणी मोर्चे काढले। हे परत आता दुसऱ्यांदा झालं की कोणाचा तरी राजकीय अजेंडा आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला सगळ्यांना मोर्चे म्हणून घेऊन जात आहेत। जो मराठा बांधव भगिनी जे गेली असतील तिथे मोर्चाला त्यांना कळलं का काही काय झालं नेमकं? आणि जर झालेलं नाहीये त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता तर आता परत उपोषणाला कशाला बसताय? की मुंबईला गेलं काय मिळालं काय नाही मिळालं हे बऱ्याच जणांच्या पोटदुख्यात आता। कारण काही जण आता सरकारची सुपारी घेऊन बोलतायत काय मिळालं काय नाही मिळालं। गोरगरिबांना मिळालं, तुम्हाला नाही मिळालं। तुम्हाला पैसे पद पाहिजे होते, तुम्हाला ते नाही मिळाले। आणि मगाशी विषय झाला तसा गर्दी आणि समीकरण हे जे होतं ना, म्हणून काही जणांच्या मुंबईतून खूप पोट दुखायला लागला। गर्दी फक्त त्यांनाच होती, मराठ्यांनी नाही। मराठ्यांनी फक्त त्यांच्या मागे उभं राहायचं, पोरांनी फक्त त्यांच्याच घोषणा द्यायच्या मराठ्याच्या पोरांनी। हा मग त्यांना लय गोड लागत, मग मराठ्यांचा विजय पण झाला म्हणतात आणि काय सगळं म्हणतात। मग सगळं बोलते ते, त्याची काय अडचण नाही, फक्त मराठ्यांनी त्यांच्या घोषणा द्यायचं। आता मराठ्यांची गर्दी करायला लागली, समीकरण बदललं ना, पुरं कार्यक्रमच उलटा सुलटा होऊन गेला। महाराष्ट्रासह देशभरातील विरोधी पक्षाच्या नेत्यांवर होणाऱ्या ईडीच्या कारवाईबाबत राज ठाकरेंनी चिंता व्यक्त केली आहे। आत्ता करतायत ते नंतर भोगावं लागेल असा इशारा त्यांनी भाजपला दिलाय। या प्रकारच्या या ज्या कारवाया सुरू आहेत हे सगळं अशा प्रकारचं राजकारण हे भविष्यात भारतीय जनता पक्षालाही परवडणार नाही। मी मागे म्हटलं होतं तसं की सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नसतं। उद्या ज्यावेळेला सत्ता बदल होईल त्यावेळेला ज्यावेळेला दामदुमटीने ज्यावेळेला अंगावरती हे येतील दुसरे, तेव्हा काय कराल? मला असं वाटतं जे काय आता भारतात जे चालू आहे हे काही हे ईडी आणि हे असल्या प्रकारे गोष्टी ज्या चालवणं आहे कसं आहे। मग इंदिरा गांधींच्या काळामध्ये नाही का झाल्या? अरे त्यांनी केलं म्हणून तुम्ही करायचं म्हणून तिसऱ्यांनी करायचं, असं होत नसतं ना। मराठी शाळेत इंग्रजी शिकवलं जाणं ही सर्वसामान्य पालकांची वैयक्तिक मानसिकता असल्याचा मुद्दा राज ठाकरेंनी मांडलाय। सेमी इंग्रजी शाळा ही बदलत्या काळाची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय। मी मागे एकदा शासनाला सांगितलं होतं, अनेक मराठी शाळांच्या मी लोकांनाही सांगितलं होतं की ती काय थोडंसं सेमी इंग्लिश केल्याशिवाय ह्या शाळा चालणार नाहीत। प्रत्येकाला असं वाटतं की माझा मुलगा माझी मुलगी इंग्रजी शाळेमध्ये जावं, त्याला इंग्रजी यावं, आमच्या वेळेला नव्हतं, ते माझ्या मुलांना मिळावं। अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये असतात आणि त्या वैयक्तिक असतात, त्याच्यामध्ये काही सामाजिक किंवा असं काही नसतं। तर ज्या मराठी शाळा म्हणजे आता आमच्याकडे बालमन विद्या मंदिर आमची जी शाळा आहे त्या बालमन विद्या मंदिरमध्ये जी मराठी मीडियम आहे ती आता सेमी इंग्लिश केली आहे। आणि सेमी इंग्लिश केल्यानंतर आज तिकडे त्याचा रिपोर्ट घ्या, 100% भरलेली शाळा। भाजप विरोधात आव्हान उभं करू पाहणाऱ्या इंडिया आघाडीवरही त्यांनी तोंडसुख घेतलाय। कोण जातंय त्यांच्याकडे असा सवाल करत नितीश कुमार प्रकरणावरून त्यांनी जोरदार टोमणा लगावलाय। कोण जाते त्यांच्याकडे? हे मुळात सगळे आत्ताचे लवंडे आत्ता कुठे लवंडतील काही सांगता येत नाही। यांचा काही भरोसा आहे का? कोण जाणार यांच्याकडे? मला असं वाटतं ह्या इंडियामध्ये नितीश कुमार पण होते ना, मग त्याचं काय झालं? ते काल एक चांगलं व्यंगचित्र आणलं होतं कोणीतरी, 2 आय काढून घेतलेत। देशभरातील सर्व घडामोडींवर अशी चौफेर बॅटिंग करण्यापूर्वी राज ठाकरेंनी पक्षातल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना चांगलंच छापलं। तुमच्या अंतर्गत गटबाजीचा बीट आलाय,
उठसूट मुंबईत गारहाणं घेऊन येता, एकमेकांचे पाय ओढणं बंद करा, अन्यथा मला नाशिक ऑप्शनला टाकावं लागेल. ज्यांना काम करायचं त्यांनी करा, ज्यांना करायचं नाही त्यांनी पक्षातून चालतं व्हा. संघटनेच्या कामाचा 20 दिवसांनी आढावा घेऊ. कामात प्रगती दिसली नाही तर पदं काढून घेणार, असा दम राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना भरला. याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरे काय म्हणाले ऐका. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण 2 दिवसापासून या ठिकाणी मार्गदर्शन करताय. मात्र शहरात आणि जिल्ह्यात मनसेमध्ये मोठी गटबाजी पाहायला मिळते. काय आहे, गटबाजी प्रत्येक पक्षात असते, सत्तेतली दिसत नाही, विरोधी पक्षातली दिसते, कारण ते जरा वोकल असतात विरोधी पक्षातले. सत्तेतली येऊ देत विरोधी पक्षातनं, तुम्हाला कळेल. किंवा आता लोकसभा आहेत ना, बरोबर की नाही, विधानसभा महानगरपालिका येऊ देत, तुम्हाला कळतील त्यांच्यातले तडे आणि त्यांच्यातले स्क्रॅचेस. आमचा जरा थोडासा उघडा कारभार असल्यामुळे दिसतात. गेल्या लोकसभा निवडणुकीत लाव रे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरेंनी भाजप विरोधात राळ उठवली होती. त्यानंतर राज यांनी आपला मोर्चा लाव रे तो व्हिडिओवरून उतरव तो भोंगा असा वळवला होता. येत्या लोकसभेला राज ठाकरे नेमकं काय करणार, कोणाचा व्हिडिओ लावणार आणि कोणाचा भोंगा बंद करणार याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे. नाशिकहून किरण ताजणेसह अमोल जोशी, पुढारी न्यूज.